कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सुरेसोत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना योगदान कसा असावा। प्रत्येकजण योगदान करत असतो। प्रपंच हा सांसारिक प्रपंच नाही आहे। प्रपंच हा सांसारिक क्षणाचा असतो, पण खरा प्रपंच हा ज्या प्रपंचामध्ये आपल्याला आनंद मिळतो, ज्या प्रपंचामध्ये आपल्याला झोप लागते व्यवस्थित, ज्या प्रपंच करण्याने मानसिक स्वास्थ्य ठीक राहते, ज्या प्रपंचाने बौद्धिक, शारीरिक, मानसिक स्थिती बदलते, ज्या प्रपंचाने पुण्याचा साठा प्राप्त होतो आणि ज्या प्रपंचाने कर्म शुद्ध होतो, तो तोही एक प्रपंचच आहे। सगळ्यात मोठा प्रपंच तो आहे। आपण ईश्वराचाही प्रपंच करतो। ईश्वराचं करण्याइतपत आपण मोठं नाही आहे, पण ईश्वर आपल्याला जबाबदारी दिल्याप्रमाणे आपण प्रपंच करत राहतो। जसं लहान बालकं बघा, दिवाळीची सुट्टी असेल, उन्हाळ्याची सुट्ट्या असतील किंवा विशेष अशा सुट्ट्या असतील, तर त्या कारकिर्दीमध्ये हे 2-4 बालक आपल्या कुटुंबामध्ये असतील तर ते छान खेळतात। ते त्यांच्यामध्ये तल्लीन असतात। ते एवढे तल्लीन असतात, एवढे तल्लीन असतात की मग त्यामध्ये कोण बाप होतो, कोण आई होते, कोणी मग बहीण होते, कोणी भाऊ होतो। मग ते घर बनवायचं, काटके आणायचे, दगड आणायचे, गोट्या आणायचे, चिक्कूल करायचं, माती करायचं, त्यात चूल मांडायचं। किती सुंदरसं वाटतं असं। मग कुणी भाकरी करायचं, कुणी जेवायचं आणि क्षणात तो संपवायचा। घरातनं आवाज आला, खरी भूक लागली, आईनं आवाज दिलं की मग पळायचं। तसा हा सांसारिक जो संसार आहे आपला, तो क्षणाचा आहे। तो क्षणाचा आपण मांडतो। ईश्वर आपले आईवडील आहेत, शिव पार्वती आपले आईवडील आहेत। आपण छोटंसं प्रपंच मांडण्याचा प्रयत्न करतो जीवनामध्ये आणि त्यांचा आवाज आला की मोडकळीस येतं, प्रपंच तिथंच थांबतं आणि आपण निघून जातो। पण निघून जात असताना मात्र आपण कसं प्रपंच केला याचा हिशोब देण्यासाठी आपल्याला वर हिशोब द्यावं लागतं। आपण काय प्रपंच केलाय, मोडकं तोडकं केलाय, काय दिवसासाठी केलाय। जसं लहान बालकं प्रपंच करतात, केल्यानंतर एखादं छान पात्र वाटवलेलं एखादं बालक असेल प्रपंच करत असताना, तर आई त्याला शाबाश म्हणते, किती छान तू खेळलास, मस्त खेळलास, तू कुणाला त्रास दिला नाहीस, तू दंगामस्ती केला नाहीस, कुणाचा लुटला नाहीस,
कोणाला तरी देण्याचा प्रयत्न केलास, तू छान प्रपंच केलास म्हणून मायेचा ऊब आईच्या कुशीत गेल्यानंतर जो ऊब मिळते ना, ते ऊब सुद्धा आपल्याला आता घ्यायचं आहे, ते आपण ऊब सुद्धा द्यायचं वेळ आलेली आहे. तसं ईश्वराचं प्रपंच आहे, हे आपलं प्रपंच नाही आहे. ईश्वर आपल्याला काय काय देतो पहा, काय काय दिलंय, इतकं दिलंय, भरभरून दिलंय की कल्पना आपण करू शकत नाही. की आपण जसं लहान बालकाचं खेळ मोडल्यानंतर ते भांडी कोंडी जे त्यांनी घरदार केलेलं आहे त्याच्यावरती त्याच्यामध्ये ममत्व ठेवत नसतात. बालकं ममत्व ठेवत नसतात, पण आपण मात्र ममत्व ठेवतो. आणि ममत्व ठेवल्यामुळं आपले आई वडील आपल्याला शाबासकी देत नसतात, आपल्याला शाबासकी देत नसतात. जसं आपण ही पृथ्वी आहे, पृथ्वीचा जर विचार केला की हा कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये योगदान जे आहे, सूर्याचं किरण आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. सूर्याचं किरण नसतं तर आपण जिवंतही नसतो. सूर्य कधी म्हणलंय का मी योगदान केलेलं आहे, माझ्या प्रकाशामध्ये तुम्ही सगळे आहात, मग मला त्याच्या बदल्यात काय देणार आहात, असं सूर्य कधी विचारतं का कोणाला? नाही विचारत. जसं निसर्ग प्रत्येक दिवशी नवीन नवीन निसर्ग असतो, काहीतरी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करतो निसर्ग. तो निसर्ग कधी म्हणलाय का आम्ही काहीतरी दिलंय तुम्हाला, मला काय देणार आहात? कधी म्हणलाय का निसर्ग? झाडाने सावली दिली, जलाने आपली आत्मा तृप्त केली, या नेत्राने जे काय पाहतो तो आनंद सुख घेतो, ते निसर्गाने दिलेलं आहे, आपलं काहीच नाही आहे. मग हे करत असताना ईश्वराने थोडंसं समतोल राखण्यासाठी आपल्याला ज्ञान जास्त दिलेलं आहे. जे ज्ञानी माणसे असतात, जे वैचारिक असतात, ते त्यांना विशेष ज्ञान ईश्वराने देऊन पाठवलेलं आहे. मग ते कशासाठी दिलेलं ज्ञान? की आपल्या ज्ञानाचा सदुपयोग आपण आपलं सक्षमतेसाठी करायचं, आणि उर्वरित जे ज्ञान आहे, उर्वरित जे आपल्याकडे त्याग करण्यासाठी काय काय आहेत, ते सर्व जगासाठी इतरासाठी द्यायचं. म्हणून आपल्याकडे जास्त दिलं ईश्वराने, म्हणून तुम्ही आम्ही इथं बसलेले आहोत. आपल्याला हे हातं दिलेले आहेत. हातं काय सोन्याच्या बांगड्यावरून किंवा ब्रेसलेट घालून फिरण्यासाठी नाही दिलं. हे बोटं दिलेले आहेत, सोन्याचे अंगठे घालून फिरण्यासाठी नाही दिलं, ह्याच्यासाठी नाही दिलं त्यांनी. हे हात याच्यासाठी दिले की बाबा तू 5 बोटांनी जेवढं मुखात जाईल तेवढं घाल, शिल्लक राहिलेलं 10 बोटांनी दुसऱ्याला दे, 10 बोटांनी दुसऱ्याला दे. अरे केवळ माझ्या स्मित हास्य करण्याने जर एखाद्याचं भलं होणार असेल तर मी ते का लपवावं? हे सुद्धा एक योगदान आहे, हे सुद्धा एक योगदान आहे. हे छोटे छोटे योगदान आपण कुठंतरी लपवतो. योगदानापासून आपल्याला काय वाटतं की योगदान, माझ्या योगदानाने एखाद्याचं उद्धार होत असेल तर नक्कीच त्याचा उद्धार करावा, हे धर्म शिकवतं. म्हणून हे खेळ ईश्वराने मांडलाय, आपला खेळ नाही आहे. हे योगदानाचे दिवस आहेत. एकमेका सहाय्य करू सुपंत अवघे धरू. योगदान करायचं असतो, दान करायचं असतो. आपली संस्कृती आहे, हिंदू संस्कृती परंपरा, सनातन परंपरा आहे. एकमेकांना दिलंच पाहिजे, एकमेकांना घेतलंच पाहिजे, दान धर्म दिलं पाहिजे. आपल्याकडं जे जे देणं आहे ते ते दिलं पाहिजे. पैसा देणं म्हणजे धर्म करणं किंवा दान देणं नाही आहे. नडलेल्याला उभं करणं, एखाद्याला शब्दाचा आधाराने जर उभं राहत असेल तर त्याला शब्दाचा आधार देणं, एखाद्याला 2 रुपयाची गोळीची अपेक्षा असेल तर 2 रुपयाची गोळी देणं, एखाद्याला जर भयदान असेल, एखाद्याला भीती वाटत असेल त्याला अभयदान देणं, हे सुद्धा दान आहे. एखाद्याला झोपडी देणं, एखाद्याला माझ्या सहीनं किंवा माझ्या शिफारशीनं एखाद्याचं काम होत असेल तर मी जरूर ते द्यावं. तो दान सगळ्यात पवित्र दान मानला गेलेला आहे, लक्षात ठेवा. खूप चांगले चांगले उदाहरणं आपल्या विश्वामध्ये आहेत, जगामध्ये आहेत. खूप चांगले चांगले व्यक्ती होऊन गेलेले आहेत केवळ दान करण्याने. काही असे शूरवीर होऊन गेलेले आहेत, इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे.
कधीही पुसलं जाणार नाही. कर्णासारखा माणूस, कणादसारखा माणूस, खूप दानशूर, खूप दानशूर, ह्यांचं काही कल्पना, हरिश्चंद्र राजासारखा माणूस, खूप योगदान दिलेलं आहे त्यांनी. तर आपण सुद्धा या काळामध्ये आजही आपण ती परंपरा कायम ठेवलेली आहे. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये सणवार आहेत, अनेक विविध प्रकारचे सणवार आहेत. प्रत्येक सणावाराला आपण देणं घेणं करतोच. मग पूर्वीच्या काळामध्ये दीपावली भेट म्हणून एक प्रथा आहे. दिवाळी आली की आपण एकमेकांना भेट देत असतो. भेट देण्याचा पाठीमागचा उद्देश की विचाराचा देवाणघेवाण होतो. ते भेट देण्याच्या निमित्ताने आपण 2 मिनटं विसावा घेतो, 2 मिनटं तिथं थांबतो. 2 मिनटं थांबल्यानंतर तुमच्या मनातले 4 गोष्टी मला कळतात, माझ्या मनातले 4 गोष्टी तुम्हाला कळतात. मी जरी या खुर्चीवर असलो, तुम्ही खाली असला, तर माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी तुम्ही आहात, लक्षात ठेवा. तुमच्याकडेही तेवढ्या पद्धतीनं, तेवढ्या ताकदीचा ज्ञान आहे की जेणेकरून माझ्याकडे ते नसू शकतं, त्या पद्धतीनं नसू शकतं. एवढं ज्ञान सगळीकडं आहे. पण त्या विचाराचं आदान प्रदान करणं, संवाद साधणं, हे सुद्धा एक काळाची गरज आहे. आणि त्याच्यामुळं या देण्या घेण्याने पुढच्या पिढीवर त्याचा प्रभाव पडतो. पुढच्या पिढींनासुद्धा कळतं की दान कसे असते, दान काय द्यावं, कसं द्यावं. हे दान दिलं की सहज दान द्यावं. दान दिलेलं ह्या हाताने, दिलेल्या हाताला कळायला नको. जसं गोमाता आहे, ही पृथ्वी गोमाताला गवत देते. पृथ्वी गोमातेला गवत देते. गवत असं कधी म्हणलेलं नाही की अरे गाय तू किती वेळा चरतेस. गोमाता घरी येते, आपल्याला दूध देते. पण ते गोमाता म्हणली नाहीस मी रोज का दूध देऊ, कधी म्हणलं नाही. मग आपण तरी मनुष्य का थकावं, मनुष्याने का थकावं. म्हणून दिवाळी आपण गोड करतो, दिवाळी आपली सुद्धा साजरी करतो. आपली दिवाळी साजरी करता करता आपल्या शेजाऱ्यांची दिवाळीसुद्धा गोड झाली का नाही हे पाहणं आपलं काम आहे. शेजाऱ्यांचं दिवाळीसुद्धा गोड झाली पाहिजे. धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीचं दिवाळी गोड झाली पाहिजे. धर्म म्हणण्यापेक्षा मानवता धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. या मानवता धर्माने कुठल्याही धर्माचा असो, या पृथ्वीवर तलावर असलेला हा मनुष्य प्राण्याला दान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण ते करत राहतो. बघा, एका ठिकाणी एक दिवाळीची सुट्टी पडली होती. तुम्ही पाहिला असेल, रोडच्या कडेला कुठंतरी एखादा असं सिमेंटचा पाईप असतो, कुठेतरी काम चाललेलं असतो, एक पुलाचं काम चाललेलं असतो, रस्त्याचं बांधकाम चाललेलं असतो, आणि त्या पाईपामध्ये एखादा प्रपंच असतो. पाईपामध्ये कुणीतरी तिथं राहिलेला असतो मुक्कामाला. तो त्याचा संसार, त्याचं मंदिर असतो, तो त्या ठिकाणी राहतो. आईवडील आपलं थोडंसं कुठंतरी कामाला धंद्याला जातात आणि संध्याकाळी आल्यानंतर 3 दगडं लावून ते चूलबिल मांडतात आणि मग आपलं संध्याकाळचं उदरभरण करतात आणि ते मग ते पाईपमध्ये झोपतात. आणि एखादा बालक असतो, 1-2 मुलं बिलं असतात आणि 1-2 मुलाला सांगतात बाबा तू इथंच थांब, ते कामाला निघून जातात. मग ते बाळ आभाळ मनाने ते पाईपावर खेळत असतं, तिथंच असतं. ते काडी घेतं, काहीतरी काटक्या घेतं, दगड घेतं, गोट्या घेतं, कागद घेतं, चिंतकं घेतं, काहीतरी घेतं, काहीतरी खेळत असतो. खेळत असताना शेजारीच एक चांगलं हायफाय एक थोडंसं असं आईस्क्रीमचं एक दुकान असतं. आईस्क्रीमचं दुकान असतो. त्या आईस्क्रीमच्या दुकानामध्ये सुट्ट्या लागल्यामुळं अनेक आईवडील आपल्या बाळाला घेऊन येत असतात. तिथं अनेक जण आपल्या कुटुंबाला घेऊन येतात आणि चांगले चांगले आईस्क्रीम वगैरे खात असतात. चांगलं चांगलं भेळ असेल, काही वेपर्स असतील, काय असतील, सगळे ते आपल्या आपल्या मुलाला देत असतात. ते खात असतात. खात असताना ते मुलं ते पाईपाच्या त्या आतमध्ये ज्याचं प्रपंच आहे ते मुलंसुद्धा ते आभाळ मनाने पाहत असतात, त्या अन्नाकडे पाहत असतात. ते मग ते खाल्ल्यानंतर ते काय करतात, ते पुडा वगैरे असतं, एखादं मध्ये थोडंसं असतं, ते फेकून देतात. ते फेकून दिल्यावर ते पोरं पळत पळत जातात, त्यातलं पुडा घेतात, त्यातलं खातात. मग एखाद्या कुटुंबाला वाटतं अरे पण ह्या मुलांना पण आपण दिलं पाहिजे होते बरं का, पण बायको म्हणते जर पैसे कमी आहेत, पुढच्या वेळेस विचार करू. ते आपल्या बालकांना खायला घालते, पण ते बालकांना म्हणते की आज पैसे कमी आहेत, पुढच्या वेळेस विचार करू. मग आईस्क्रीम पुढच्या वेळेस विचार करू. पण कुणाचंही धाडस होत नाही. कुणाचंही धाडस दातृत्व करणं इतकं सोपं नाही.
आणि असेच दिवस जातात. ते आभाळमानाने ते बालकं बघतात, तोंडात लाळ, ते त्यांना असं खावंसं वाटतं. त्यांनासुद्धा वाटतं की माझे आईवडील जर मोठे असते, मला हे दिलं असतं. एक नजर, त्या बाळातली नजर जी असते, नजर ईश्वरी नजर असते. मग कुणीतरी चिंकं गोळा करणारा, कापडं गोळा करणारा, कुणीतरी बघा बाटल्या बिटल्या पडलेल्या रोडच्या कडेने गोळा करत असतो, स्वच्छता अभियान राबवत असतो. त्याच्या त्या केवळ बाटल्या दिवसभर गोळा करण्याने त्याला 100-200 रुपये मिळतात आणि तेवढ्यामध्ये त्याचा प्रपंच चालतो. आणि ते बाटल्या गोळा करणारा, 1-2 मुलं चालले होते, छोटे छोटे, एक मुलगा एक मुलगी, आणि तिने बाटल्या गोळा करत होते, कचरा गोळा करत होते. कचरा गोळा करताना कचऱ्यामध्ये त्याला 2 केळी मिळाल्या. त्याला 2 केळी मिळाल्या आणि तो त्या रस्त्याने मुलं जात होते. रस्त्याने जात असताना हे 2 मुलं हे खेळत होते आणि खेळता खेळता आईस्क्रीम आणि ते वेफर्स वगैरे खाणाऱ्या मुलाकडे पाहत होते. त्या 2 मुलांनी केळी आता खाऊ, तिथं खाऊ, इथं खाऊ, इथं बाटल्या पडल्यात, गोळा करूया गोळा करूया म्हणता 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 ती दुपार झाली. ते केळी का खाल्लेले नसतात, पण हे आईस्क्रीम खाणारे मात्र आईस्क्रीम खात असतात, वेफर्स खात असतात, सगळं खात असतात. बाबांनो न सांगण्याची गोष्टी आहे, असे खातात की त्यांचा कल्पनेच्या पलीकडचा असतो. एक किमती जर ऐकला तर आपलं झोप उडल, अशा वस्तू ते खात असतात. आणि खाता खाता हे बालकं, आईनं कुठंतरी चतकोर भाकर ठेवलेली, अर्धी भाकर ठेवलेली, चिंकामध्ये कापडामध्ये गुंडाळून ठेवलेलं, ते खायचं, आपलं जगायचं, कसं तरी पाणी प्यायचं कुठलं तरी, आणि बालकं खेळत राहायचं एवढंच. पण फक्त तिकडं बघत राहायचं. ते 2 केळी घेतलेले पोरं ते रस्त्याने निघत असतात. रस्त्याने निघत असताना त्या पोरांची, त्या बालकांची नजर या बालकावर जाते आणि या बालकांची नजर त्याच्यावर जाते. या बालकांची नजर त्या केळीवर जाते. आईस्क्रीम खाणारे खातात, वेफर्स खाणारे खातात, शेंगदाणे खाणारे खातात, भेळ खाणारे खातात, पण ह्या 2 बालकांची नजर त्या केळीवर जातं. ते बालकं ओळखतात आणि ते दोघांमध्ये 1 केळी खातात आणि त्यांनी त्यांचं 1 केळी या 2 बालकाला देतात. पण त्यांचं वेफर्स आणि आईस्क्रीमवाले कधीही देत नाहीत. लक्षात ठेवा, गरिबाची जाण ज्याला अनुभव आहे तो गरिबीतनं मोठा झाला, त्यालाच गरिबीची जाण असते. लक्षात ठेवा. दान देणं, दातृत्व करणं इतकं सोपं नसतं. दान सगळं श्रेष्ठ आहे. दानासारखं पवित्र दान कुठला नाही आहे. म्हणून आपण सतत देत राहा, सतत देत राहा. देता देता देणाऱ्याचे हात घ्या. देणाऱ्याचे हात घ्या म्हणजे देणाऱ्याच्या हाताचे गुण घ्या. त्या गुणाने आपलंही परिवर्तन होतं, आपल्याही जीवनामध्ये परिवर्तन होतं. आपणही आपली धर्मसंस्कृती सांगत असते. आपल्या धर्मामध्ये शिक्षणच आहे. म्हणून आपण सुद्धा देवस्थानच्या वतीनं गेली 25 वर्ष आम्ही मजुरी करत होतो. सर्वसामान्य मजुरी करत असताना त्यावेळेस मला 50 रुपये मजुरी होती दिवसाला आणि माझ्या धर्मपत्नीला 20 रुपये मजुरी होती. त्या 20 रुपयाच्या मजुरीतनं आम्ही तांदूळ आणायचं, टमाटे आणायचे. तेव्हापासून टमाट्याचं सार आणि तांदळाची भात करून घालण्याची प्रथा झाली. तो आज तागायत अजूनही चालू आहे ही प्रथा. ईश्वराने मोठ्या प्रमाणात करून घेतला. का करून घेतला? की देणाऱ्याची मानसिकता पाहतो, देणाऱ्याची मानसिकता पाहतो आणि त्याच्याकडे देण्याची, ज्याच्याकडे दानत आहे तो त्याच्याकडे तो वर्षा करतो. म्हणून आजही ती प्रथा आहे आपल्या देवस्थानच्या वतीने. आता देवस्थान मोठं झालं असेल पण आम्ही मनाने मात्र अजूनही तिथंच आहोत. आम्ही तिथंच आहे. आम्ही तुमच्या हृदयातला देव जाणतो. आम्ही तुमचा भक्तगण तुम्ही आहात. तुम्हाला मी महाराज असेल पण मी तुम्हाला कधी भक्त मानला नाही, मानणार नाही. तुमच्या हृदयात माझा शनिदेव आहे. शनिदेवाला मी दान करतो, म्हणजे शनिदेवाला सगळं अर्पण करतो. आज येणारा भाविक आम्ही त्याच्या हृदयात दडलेला ईश्वर पाहतो, त्याच्या हृदयात दडलेला ईश्वर पाहतो आणि त्या ईश्वराला हे दान देतो. म्हणून कुणाचीही दिवाळी आपल्या आर्थिक याच्याने राहू नये, राहता कामा नये. म्हणून आपल्या देवस्थानच्या वतीनं जी प्रथा चालू आहे ती आजही आपण प्रथा चालू ठेवलेलं आहे. आजही तुमच्यासमोर जे मांडलेलं आहे हे केवळ दान देण्यासाठी इथं ठेवलेलं आहे. जे खरंच गरीब आहेत, जे वर्षभर सेवा करतात, ज्यांची सेवा अतुलनीय आहे,
त्या सेवेचं मूल्य नाही आहे, त्या सेवेचं मूल्य करता येत नाही, अशा भक्तांना आपण दिवाळी भेट देणार आहोत, देत असतो. आणि आपण सुद्धा देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे आणि इतरांची दिवाळी पण आपण सुद्धा गोड करावे.